तोपर्यंत झालं का तुमचं लिहिणं? लक्ष द्यायचं इकडे. आज आपण अभ्यास करणार आहोत की तृतीय पुरुषी एकवचनी आणि अनेकवचनी सर्वनाम. थोडक्यात समजून घेऊ कसा असतंय आणि नंतर मग सुरुवात करूया. पहा, ही, शी, इट
आता मला सांगा यांचे अर्थ काय होतात. कोण सांगतंय? ही म्हणजे ही म्हणजे तो. शी मीन्स ती है ना, शी मीन्स ती. आणि आता हे जे आहे ना, हे पुल्लिंग आहे, हे स्त्रीलिंग आहे, एवढं तर तुम्हाला समजतं. ठीक आहे ना. आता बघा, इट मीन्स तो, ती, ते. इट मीन्स तो, ती, ते. राईट, बघून घ्या. फक्त यांच्या अगोदर अर्थ कळणं गरजेचे आहे आणि मग तुम्हाला कळेल की याला सॉल्व्ह कसं करायचं किंवा ह्याच्या आधारावर आपण सेंटेन्स कसे बनवणार. बघा, थोडा आवाज येतोय. तुला दिलेला अभ्यास पूर्ण कर बेटा, तुला दिलेला आहे अभ्यास. हा, बाकीच्या सगळ्यांनी लक्ष द्या. श्रीनिवास इकडे लक्ष दे. आता पहा, नंतरचा एक राहतो, तो आहे THEY. आता कोणीही लिहिणार नाही, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, बाकीचं घरी करा. दे मीन्स ते, त्या आणि ती. तुम्हाला वाटेल हे असं कसं काय ते, त्या, ती, तर हे आहे अनेक वचन. हे कशासाठी वापरायचं? अनेक वचनसाठी. अनेक वचनला इंग्लिश मध्ये सांगा प्लुरल. प्लुरल झालेलं आहे, प्लुरल है ना, PLURAL, प्लुरल. प्लुरल प्रोनाउन, प्लुरल प्रोनाउन है ना, सर्वनाम है ना. अनेक वचनी, अनेक वचनी सर्वनाम. कोणतं सर्वनाम आहे? अनेक वचनी सर्वनाम. ठीक आहे, पुढे जाऊ. आणि हे तीन काय आहेत मग? हे तीन आहेत एकवचनी है ना, एकवचनी सर्वनाम. म्हणजेच इंग्लिश मध्ये SINGULAR, सिंगुलर PRONOUN, प्रोनाउन, सिंगुलर प्रोनाउन. आता तुम्हाला थोडक्यात कळलंय. एक दिसत नसेल तर असं या काही पलीकडनं जा. बघा, याच्यामुळे दिसेल ना का, यांची एकच जागा करा नाही का, ठराविक अशी. एकामागे एक अशी ठराविक जागा करा, म्हणजे मग तुम्हाला काय होईल ते समजेल. ठीक आहे ना. आता एकाने इकडनं या, याला सोडून ते काही तिकडनं जा. आता दिसतं तुम्हाला, व्यवस्थित दिसतं ना. आता जाऊया पुढे. बघा, याचे अर्थ कळले, कुठे कसे वापरायचे, केव्हा वापरायचे. एक वचनीमध्ये ही, शी, इट. अनेक वचनासाठी दे हा वापरायचा. मग आता आपण बघूया की नेमकं कशाला वापरायचं, कोणत्या वेळामध्ये त्याला यूज करायचं. तर चला आपण काही शब्द, हे उदाहरण घेऊया की एवढी माहिती तुम्हाला कळली. चला आता पुढे जाऊ. घरी गेल्याच्या नंतर तुमच्या त्या टाकलेल्या व्हिडिओला पुन्हा ओपन करा आणि तुम्ही परत रेग्युलर अभ्यास करा. चला जाऊ पुढे. त्याला व्यवस्थित पूर्ण करायचं. मग हे फक्त आता सध्या शिकून घ्यायचं, घरी गेल्यावर व्हिडिओ मधून सगळं लिहून आणायचं. तर मग हे ही, शी, इट आणि दे ची माहिती कळलेली आहे. आणि एक वचन आणि अनेक वचन, प्लुरल आणि सिंगुलरच्या वेळात कोणता वापरायचा हे पण कळलेलं आहे. आपण एखादा सेंटेन्स बनवूया. सेंटेन्स साठी एखादा शब्द माहिती असणं गरजेचं आहे. तो शब्द आपण घेऊया. बघा, इथे मी शब्द घेतो, वाचा. काय आहे तो? गोल्ड स्मिथ. गोल्ड स्मिथ, गोल्ड स्मिथ, गोल्ड स्मिथ. सोनार. गोल्ड स्मिथ, सोनार. मला सांगा, मला म्हणायचंय तो सोनार आहे. सांगा पटकन. तो सोनार आहे. इकडे बघा. हा मग एक मिनिट, मी मराठीत लिहितो. तो सोनार आहे. आहेला तुम्ही काय वापरता? आहेला काय वापरता? इज. इज बावळट हो, इज है ना. एम, इज आणि आर असे आपण आहे साठी वापरतो. आहे, आहे आणि आहेत. अनेक वचनासाठी आर वापरायचा.
अनेक वचनासाठी आर वापरायचा आणि हे बाकीचे एक वचनासाठी तुम्हाला वापरायला आहेत. मग इथे एक वचनच आहे, तो सोनार आहे, है ना. जास्त सोनार आहेत तिथं तो आहे, एकटाच आहे ना. मग आहेला काय वापरणार तुम्ही? इज वापरायचं. एम केव्हा वापरायचं? फक्त मी शब्द आला, ए बावळट, ए तुला समजत नाही का सांगितलं? मी केव्हा वापरायचं, सॉरी आय केव्हा वापरायचं? जर मी शब्द आला तर मी सोनार आहे. आय एम गोल्डस्मिथ, आय एम गोल्डस्मिथ, मी सोनार आहे. आणि तो सोनार आहे, मग तोला काय शब्द आहे? ही. मग पहा, एक करून इथेच दाखवतो, नंतर मग आपण व्यवस्थित घेऊया. ही आणि आहेला इज. ही इज, तो आहे, तो आहे. ही इज, तो आहे. पहा, तो आहे, ही इज, तो आहे. कोण आहे तो? म्हणजे काय? GOLDSMITH, गोल्डस्मिथ, तो सोनार आहे. कळलं इथपर्यंत? एक उदाहरण कळलं साधारण? चला आता मी तुम्हाला काही असे शब्द देतो, त्या शब्दांच्या आधारावर तुम्ही मला सांगणार, मी वाक्य तयार करणार. सगळे हुशार आहेत कारण याच्या अगोदर झालेलं आहे है ना. चला तर मग बघूया, स्टार्ट करू. स्टार्ट नाव. एक शब्द दिला तुम्हाला गोल्डस्मिथ, ह्याच शब्दांना तुम्ही फक्त इथे उचलायचं, घरून होमवर्क पूर्ण करून आणायचा. ठीक आहे. पहा, एक इथे मी लिहितो. पहा इथे कसं लिहितो. ही, तुम्ही लिहू नका, फक्त बघा. शी इट, EHEY दे. आता तुम्हाला कळलं कोणतं एक वचनी कोणतं अनेक वचनीसाठी वापरायचं. ठीक आहे. हा, आता मी तुम्हाला शब्द देतो. पहिला शब्द घेतलेला आहे, काय सांगा बरं? गोल्डस्मिथ, GOLDSMITH. याचा मराठीतून अर्थ लिहितो कळण्यासाठी, सोनार. दुसरा काय शब्द घेऊ? पॉटर, माहिती का पॉटर? पॉट म्हणजे भांडे बनवणारा, कुंभार. काल झाला होता की नाही तो एक शब्द? काल की परवा झाला होता की नाही? नाही झाला? अरे झाला होता ना. PO, अभ्यासच करत नाहीत तुम्ही. POTTER, क्वार्टर म्हणजे कुंभार. आता फक्त हे शब्द दिले, त्याच्या आधारावर तुम्ही बनवणार. आणि बघा, इज आणि आर इथे एवढंच वापरायचं. कशामुळे? कारण इथे एक वचनी आहे इज, इथे इज, इथे पण इजच वापरणार है ना. आणि मात्र इथे अनेक वचनासाठी आर वापरायचं. हे तुम्हाला मी लिहून दिलंय. आता याच्या खाली लिहू का म्हणजे गर्दा होत नाही. बघा, इज, इथे पण इज वापरा आणि इथे पण इज वापरा. ठीक, आता इथपर्यंत कळलं. पण महत्वाचं काय आहे? हा प्रोनाउन महत्वाचा आहे. सर्वनाम, हा आपला सर्वनाम आहे है ना. या सर्वनामासाठी वापरण्यात येणारं इज किंवा आर काय वापरायचं हे तर लिहून दिलंय. चला, शब्द दिला. पहिला आहे गोल्डस्मिथ, दुसरा काय आहे? पॉटर, तिसरा काय आहे? स्टुडंट घ्याय. आणखी काय घेऊ? स्टुडंट म्हणजे शाबाश. आणखी एखादा शब्द सांगा कोणताही तुमच्या मनाने. शिक्षक, टीचर. हा, आता इथून पुढे नंतर मजा आहे हे सगळं लिहिल्यावर है ना. तुमच्याकडूनच मला वाक्य काढायचे आहे आणि मग ते लिहू दाखवणार किंवा आपण तयार करणार त्याला है ना. हा, काय म्हणले तुम्ही? नर्स. नर्सला काय म्हणतो आपण? शाबाश, परिचारिका है ना. नर्स मीन्स परिचारिका. बर, हा शब्द माहिती आहे तुम्हाला? काय आहे हा? DGE, जज. जज, जज मीन्स न्यायाधीश, न्याय देणारा. जज है ना. न्यायाधीश, न्यायाधीश, जज. नंतरचा एक शब्द घेऊया. लँटर्न म्हणजे कंदील. लँटर्न मीन्स, हा, कळण्यासाठी ते असणंच गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये हे तुमच्या सायन्स मध्ये झालेलं आहे. झुडूप
BUSH बुश म्हणजे झुडूप है ना, बुशेश असं आहे ना त्याच्यामध्ये. हा, बर, एखादा आणखी शब्द घ्या बरं. प्रिंटर घेऊया, प्रिंटर. PRINTER, प्रिंटर म्हणजे प्रिंट करणारा, मुद्रक है ना, मुद्रण करणारा, मुद्रक काय म्हणायचं त्याला, मुद्रक. अशा प्रकारे आपण एक ठराविक किती शब्द दिले बरं तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 9. एक देऊ का आणखी, 10 होतात. कारण एकाचे 1 2 3 है ना, तर त्यातले कोणत्याला कोणता लागतो हे आपण चॉईस करायचं आणि मग नंतर हे करायचं. चॉईस करायचं पण मी सांगेन तुम्हाला नंतर. बघूया हा शब्द बघा बरं. गेस्ट, पाहुणा. गेस्ट, पाहुणा है ना, गेस्ट. चला तर बघूया याच्या आधारावर काही आपण शब्द तयार करण्याचा. राईट. हा, आता मी इथे असा रेश मारतो आणि आपण इथे तयार करूया वाक्य. बघा बरं, याला थोडस वेगळं काढू का, याच्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही असं करूया याला. बघा, याला वापरा आर, याला वापरा इज, इथे पण इज वापरा आणि इथे पण इज वापरा. चलो अब ये समझ में आ गया आपको. चलो तो फिर स्टार्ट करेंगे. तो मी म्हणेल मराठीतून, तो सोनार आहे, तो सोनार आहे. शाबाश, पहा, तो सोनार आहे. ही इज गोल्डस्मिथ. तो सोनार आहे. हे तुम्ही नाही लिहायचं, हे तुम्ही घरून करून आणायचं. मी फक्त तुम्हाला समजावून सांगतोय असं बनवा, है ना. एकदा कळलं की एवढंच तुम्हाला घेऊन जायचं जाते वेळेस, किंवा हाच होमवर्क आहे तुमचा. पण कसं तयार करायचं ते सांगितलं, तुम्ही घरी तयार करू शकता आणि मनाने काही वाक्य तुम्हाला तयार करून आणायचे. ठीक आहे ना. चला बघूया आता. तो कुंभार आहे, तो कुंभार आहे. सांगा, असं मराठीतून लिहायचं, कुंभार आहे. आणि मग त्याचं इंग्लिश मध्ये बनवा. हा, छान अक्षरात लिहूया, सगळ्यांना दिसतंय. हा लिहा. हा ठीक आहे बेटा, तो कुंभार आहे. ही इज, कुंभार शब्द काय, पॉटर. POTTER, पॉटर. ही इज अ पॉटर. तो कुंभार आहे. ही इज अ पॉटर. तो विद्यार्थी आहे. सांगा, माझं लिहायचं, तो विद्यार्थी आहे. आणि मग इंग्लिश मध्ये ही इज, हा, ही इज स्टुडंट. अशा प्रकारे वाक्य बनवलं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक सांगा, तो शिक्षक आहे. तो ही इज, इथे असं लावलं तरी चालतो, लावायचा. ही इज अ टीचर असं कळण्यासाठी, है ना. तो एकच आहे ना तो, म्हणून मग ही इज अ स्टुडंट, ही इज अ टीचर, ही इज अ पॉटर, ही इज अ गोल्डस्मिथ असं ए लावायचा, है ना. असं पण त्याला म्हणतो. हा एक त्याचा अर्थ होतो, एक. बरं, ती आता नर्स, तो नर्स आहे असं होईल का, किंवा तो परिचारिका आहे असं होईल का. परिचारिका हा हे कशासाठी आहे वापरशील शब्द, स्त्रीलिंगी आहे तो. मग काय म्हणावं लागेल, ती मराठीतून सांगा, ती परिचारिका आहे. काय म्हणावं लागेल, ती परिचारिका. इंग्लिश मध्ये शी इज NURS, ती परिचारिका आहे. आता तो न्यायाधीश आहे का, ती न्यायाधीश आहे. हा, तो न्यायाधीश आहे. ही इज
JUDGE. He is a judge. हा शाबास. He is a JUDGE judge. He is a nurse. काय केलं judge. हा आता तो कंदील आहे, पण आता तो कंदील आहे तर हे जिवंत आहे का? ही वस्तू अशी ठीक आहे, नॉन लिव्हिंग आहे. शाबाश. नॉन लिव्हिंगच्या वस्तूसाठी इट वापरा तोच्या शब्द जागेवर. मी मराठीतून म्हणेल पहा, किंवा सॉरी आपण काय म्हणतो, ते कंदील आहे है ना, काय म्हणतो आपण, ते कंदील आहे. तो म्हणतच नाही जवळपास, तरी तो कंदील आहे. लांबचा असेल तर ते कंदील आहे, जवळ जवळ तो तो कंदील आहे लावलेला है ना, तो कंदील आहे. तो कंदील आहे. ही नाही वापरायचा आता. ही हा सर्वनाम जो आहे किंवा ही हे जे प्रोनाउन आहे हा व्यक्तीसाठी वापरला जातो, लिव्हिंग साठी वापरला जातो, लिव्हिंग थिंग्स वाल्यांसाठी वापरला जातो. नॉन लिव्हिंगला वापरायचं इट. शाबाश. मग इट इज अ LANTERN. इट इज अ लॅन्टर्न. इट इज अ लॅन्टर्न. तो एक कंदील आहे. पुढचा शब्द काय आहे? बुश म्हणजे काय है ना, तो झुडूप आहे असं म्हणतो का? ते झुडूप आहे. ते झुडूप आहे है ना. मग पहा, ते झुडूप आहे. मग तेला सांगा काय वापरतो आपण? इट है ना. इट इज अ बुश. इट इज अ बुश. इट इज अ बुश है ना. ते झुडूप आहे. अशा प्रकारे आणखी एक शब्द काय पुढचा मग? हा, तो मुद्रक आहे है ना. इट इज प्रिंटर म्हणा किंवा ही इज प्रिंटर म्हटलं तरी चालेल आता, पण इट इजच लावायचं कारण तो नॉन लिव्हिंग आहे. इट वापरायचं. इट इज अ प्रिंटर है ना, ते मुद्रक आहे. आता कधी कधी पहा, मुद्रक ते टाईप करणारा जो असतो का, टायपिस्ट. टायपिस्ट तर पूर्वी मुद्रण करणारा तो असा हाताने ते असा रायटिंग करत होता ना, तो अशा ठस्यांवर तो असा शाई लावून स्वतः असा तो ठसे मारत होता. तो मुद्रणाला मदत करता. तो मुद्रक आहे. तेव्हा ही वापरायचा. तो माणूस प्रत्यक्ष त्याच्यात सामील आहे, पण मशीन स्वतःच आहे. तू तू नीट नाही, तुझं डोकं आहे का? तुझा डोकं आहे का नाही? इथं काय चालू आहे? मूर्ख आहेस का रे तू? अक्कल इकली का तू त्या भंगारच्या गाड्यावर? विशेष आहेत रे तुम्ही दोघे, घरचेच आहेत ना. घरी जाऊन बसा ना, मग बोला ना एकमेकांना. किती बोलायचं तर दोघांच्या मधामध्ये मेणबत्ती लावायची, बोलत बसायचं. हा, कुठपर्यंत आलो आपण? बुश पर्यंत झाला. प्रिंटरला काय वापरायचा? आता हे करून दिलेलं आहे मी, हे करून आणायचं. फक्त एवढंच लिहून घ्यायचं. कोणतं? हा, हे जे दिलेलं आहे साईडचं, हे आपण फक्त प्रॅक्टिस करतोय घरी लिहायला तुम्हाला, कारण आता हे जमलं पाहिजे. आता खूप झालं, हे हमेशा मीच लिहून देतोय. हा, ते किंवा तो प्रिंटर आहे किंवा तो मुद्रक आहे. तो मुद्रक आहे. म्हणजेच इट इज अ प्रिंटर है ना. प्रिंटर बटन दाबले की प्रिंट बाहेर निघते, तो प्रिंटर झाला. आता इट इज अ प्रिंटर. त्यानंतर काय शब्द आहे तो बघा बरं. काय? गेस्ट. मग गेस्टचं काय सांगता येईल ते तुम्हाला? आता मी जर म्हटलं, पहा इथे मी दोन शब्द देतो. हा, मी दोन वाक्य देतो मराठीत बघा. वाचा बरं. आता यानुसार तुम्हाला बनवायचं. यानुसार मी जर म्हटलं तो पाहुणा आहे, इंग्लिश मध्ये सांगा. हा, ही इज अ गेस्ट. शाबाश. ही इज अ गेस्ट. ही इज अ गेस्ट. आणि ती पाहुणी आहे. शी इज अ गेस्ट. शी इज अ गेस्ट. ती पाहुणी आहे. आता हे इथे पूर्ण झालं.
ही आणि शीला लावून किंवा काही काहीला ईट लावल्या गेलं, ठीक आहे ना, लँटर्न असेल, मुद्रक असेल, ईट लावल्या गेलं, झुडूप असेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, दे राहिलेलं आहे म्हणजे ते अनेक वचनासाठी वापरायचं. जर मी म्हटलं त्या पाहुण्या आहेत, भरपूर झालेत ना आता, एक आहे का ती नाही है ना, एकापेक्षा अधिक आहेत, मग त्या पाहुण्या आहेत, तर मग कसं लिहिणार? आम्ही म्हणतो त्या पाहुण्या आहेत, त्या पाहुण्या आहेत. मग सांगा बरं आता त्याला शब्द काय आहे? दे. कारण आपण अगोदर दिलं होतं दे केव्हा वापरायचं बघा. दे याला मराठीमध्ये काय म्हणायचं? ते, त्या आणि ती, तेव्हा दे वापरा है ना. म्हणजे कोणते? अनेक वचनासाठी. इथे लिहितो अनेक वचन. अनेक वचन लिहून घ्यायचं नंतर जाते वेळेस व्यवस्थित लिहून घ्यायचं. हा, आणि नंतर मग घरी गेल्यावर त्याचे वाक्य बनवायचे. इथे इट काय आहे? म्हणजे तो, ती, ते. इट कशाला? इटचा अर्थ काय होतो? तो, ती, ते. शीचा अर्थ फक्त ती आणि हीचा अर्थ फक्त तो. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं. चला तर पुढे जाऊया. ते, त्या, ती झाला. आता पुढे अनेक वचन बनवायचे अनेक साठी. आता ते सोनार आहेत, एक आहे का तिथे? जास्त आहेत. मग आता कशा वापरायचं? काय वापरायचं त्याला? मग तेला काय वापरणार तुम्ही? है ना. आणि जेव्हा आता इथे आपण वापरलं होतं त्या पाहुण्या आहेत, THEY, दे, त्या, है ना. ते, त्या, ती, त्या, त्या पाहुण्या. पाहुण्या GUESTS, गेस्ट. गेस्ट यस लावा. कशामुळे? अनेक वचनामध्ये. दे, सॉरी आर राहिला टाकायचा. दे आर गेस्ट. दे आर गेस्ट. त्या पाहुण्या आहेत. आता पुन्हा बाकीच्यांचं अनेक वचन मला करून दाखवा. चला फटाफट, तुम्ही सांगायचंय मला. मी मराठीतून सांगणार, तुम्ही इंग्लिश मध्ये सांगा. आता फक्त देच लावायचं राहिलेलं आहे. चला मी सांगतो. मराठीतून म्हणतो ते सोनार आहेत. चला सांगा इंग्लिश मध्ये डायरेक्ट. तुम्ही मराठीतून पण लिहिणार. अरे बावळटा, ते अनेक वचनामध्ये विचारतो हे ते. अच्छा तो हम चलते हैं. चलो लिखो. दे आर, हमेशा दे आर आलंच पाहिजे, देव लिहिलं की. दे आर गोल्ड स्मिथ्स. यस लावा. चलो आगे बढ़िए. दे आर क्वार्टर्स. QUARTERS, क्वार्टर्स. दे आर स्टूडेंट्स. दे आर स्टूडेंट कुठे आहे? टीचर आहे ना. टीचर्स. दे आर नर्सेस. NURSES, नर्सेस. दे आर JUDGES, जज है ना. दे आर जज. पुढे समोरचं सांगा ना. इथपर्यंत आलो ना आपण. आता कंदिलाला कसं? तेच की, हेच सेम वापरायचं अनेक वचनामध्ये. दे आर लँटर्न्स. फक्त ए वापरायचा नाही. ए म्हणजे एक असतो, तो एक आहे का अनेक वचनामध्ये? मग एक कसा होईल? म्हणून दे आर लँटर्न्स. पुढे सांगा. बुश पर्यंत आलो. दे आर बुशेस. बुशेस ते झुडपं आहेत. परत मुद्रांचं सांगा. इथं लिहितोय दे आर प्रिंटर्स. ते मुद्रक आहेत. आणि शेवटचं आहे दे आर GUESTS, गेस्ट्स. गेस्ट्स. दे आर गेस्ट्स. तर मित्रांनो, हे आपल्याला समजलं आहे तुम्हाला सगळ्यांना. आपण इथे थांबणार आहोत. सर्वांनी असा अभ्यास घरून करून आणायचा.
इथे फक्त तुमच्याकडून वदवून घेतलंय, तुम्ही सांगितलं, मी तसं लिहिलं, तुम्ही चुकले तर तुम्हाला मी सांगितलं आणि अशा प्रकारे आपण रिव्हिजन केलं. पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे हे एवढं. कोणतं? हे पहा, हे मी मोडून टाकतो. हे तुम्ही तर घरून करून आणायचं. इथे मी तुमची प्रॅक्टिस घेतली. हे सगळं आणि फक्त इंग्लिश मध्ये नाही करून आणायचं, लक्षात घ्या. मराठीमध्ये लिहायचं, नंतर परत इंग्लिश मध्ये तयार करायचं. तुम्हाला हे जमलंच पाहिजे. ठीक आहे, चला घ्या एवढं लिहून, व्यवस्थित लिहून घ्या, है ना. हे पहा, इथे एक मी अशी लाईन मारतो, हे अशी, हा असा, हे असा टेबल आणि ते वापरासाठी असलेले हे शब्द. चला करा पूर्ण. चला इथे आपण थांबूया. गुड बाय, धन्यवाद.